बघा आपली खुसखुशीत आणि टम्म अशी फुगलेली कचोरी तयार आहे. आणि त्यासोबत ही दही कचोरी जर खाल्ली ना तर एकदम मस्त लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आज आपण करणार आहे कचोरी. तर इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. थोडंसं टाकू अजवाईन, आपलं ओवा चांगला असा क्रश करून टाकला म्हणजे सुगंध छान येतो. तर थोडं चवीपुरतं मीठ आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहे तेल, जेणेकरून आपली कचोरी एकदम कुरकुरीत खुसखुशीत होते. तर ही पोहे खायचा चमचा आहे ती मी आधी 2च चमचे घालून घेतले आणि मिक्स करून पाहूया. कारण की जास्त तेल जर झालं तर कचोरी इतकी चांगली खुसखुशीत होत नाही, तेलकट होते. तर चला, तर मला हे असं वाटतं की अजून थोडंसं तेल टाकायला लागते. तर तुम्ही तूप पण टाकू शकता. तर मी इथं अजून 2 चमचे तेल घालून घेतलं. तर 4 चम्मच तेल आपल्याला लागलं. तर तुम्ही पाहू शकता गोळा किती छान झालेला आहे. तर असंच आपल्याला पाहिजे. आणि दिव्यानं काय केलं, ह्याच्यात थोडंसं केसर पण टाकले. तर आता थोडं थोडं पाणी ओतून आपण अशी चांगली कणिक मळून घेऊया. जसं आपण पुऱ्याची मळतो तशी आपण चांगल्याचा घट्टसर गोळा करायचा. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर थोडं थोडं पाणी घालत आपण चांगलं असं मळून घ्यायचं. पाणी जास्त झाल्यानंतर पण नंतर मग पुरी तेलकट होती. तर थोडं थोडं पाणी घालून चांगला आपण घट्टसर गोळा मळून घेऊया. तर बघा इथं मी चांगला असा आपला मळून तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर ह्या अशाच पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कचोरी एकदम खुसखुशीत होणार. तर चला, ह्याला आपण 20 मिनटं झाकून बाजूला ठेवूया. तर इथं मी बटाट्याची करणार आहे कचोरी. तर तुम्ही मुगाच्या डाळीची पण करू शकता. पण आमच्यात बटाट्याची पण मुलांना खूप आवडते. तर 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात आपण मसाला तयार करू. तर त्यासाठी मी ह्याच्यात घेतलेली आहे कोथिंबीर आहे, अद्रक आहे, मिरची आहे आणि लसूण. तर हे चांगलं मस्तपैकी असं बारीक करून घेते. तर इकडे थोडंसं तेल वतलेलं आहे, त्यात टाकली जिरी मोहरी आणि आपण जी बारीक केलेलं आहे ती लसूण अद्रकची पेस्ट. तर थोडीशी हळद टाकली आणि बटाटे टाकलं. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यात काही मसाला टाकू शकता. तर मी आता थोडीशी चटणी पावडर टाकली आणि ह्याच्यानंतर मी थोडासा आपला मॅगी मसाला टाकणार आहे. तर मॅगी मसाला टाकल्यानंतर खूप छान चव लागते आणि मीठ सगळं मिक्स करून घेऊया आणि 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवूया. तर 20 मिनटं झालेले आहे. आपलं एकदम कणिक चांगली भिजलेली आहे. तर एक गोळी तोडली आणि अशी मस्तपैकी हातानं करून घेतली आणि आता मी थोडंसं लाटण्यानं लाटून घेणार आहे. तर हातानं पण खूप छान येते, पण पटकन होण्यासाठी लाटून घेतली. आणि आता ह्याच्यात आपण भरूया आपल्या बटाट्याचं सारण. तर थोडंसं बटाट्यात तुम्ही बेसन पीठ टाकू शकता किंवा थंड झाल्यानंतर भरा, जेणेकरून आपली कचोरी अशी वलसर होत नाही. तर थोडंसं जास्तीचं आहे ते काढून घेतलं आणि दाबून घेतलं. तर हातानं असे दाबल्यानंतर बी खूप छान होते, पण मी थोडंसं लाटण्यानं लाटून घेते. आणि आता तुम्ही पाहू शकता तर किती अशी आपली जाडच ठेवलेली आहे. तर अशाच सगळ्या करून घेते. तर इथं बघा आपली कचोरी तळायसाठी तयार आहे. तर कचोरी टाकली आणि अशी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घेणार आहे. तर वा, किती छान दिसते. तर बघा किती सुंदर झालेली आहे आपली कचोरी आणि तीही फक्त 15 मिनिटात. तर अशी खुसखुशीत कुरकुरीत करण्यासाठी ना आपल्याला फक्त एकच करायला लागते, बारीक गॅसवरती तळायला लागते. तर चला, जास्तच माझ्याकडून इथं श्वास पडला आणि माझ्याकडं घरात मोठी शेव होती ती टाकली, बारकी शेव नव्हती. तर अशी पण एकदम छान लागते खायला. पण ही तुम्ही पाहू शकता अशी कुरकुरीत आणि अशी टम्म फुगलेली. नक्की एकदा कचोरी ट्राय करा. तर चला, एक दही पुरी पण आपण करूया. तर त्यासाठी एक पुरी घेतली आणि थोडासा टाकला सॉस आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरती टाकणार आहे दही. तर अशी बी खूप छान लागते खायला, एकदा नक्की ट्राय करा. तर थोडंसं दही टाकलं आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहे शेव. तर माझ्याकडे शेव बारीक घरात नव्हती आणि आणायसाठी पण कोण नव्हतं घरी. तर आपलं घरात जी होती तीच टाकली. तर अशी शेव भरपूर आपण टाकून घेऊया आणि त्याच्यावरती अजून थोडंसं आपण आता टाकणार आहे सॉस. तर खूप भारी लागते आणि खुसखुशीत अशी दिसायला तर किती छान दिसते. तर अजून थोडंसं आपण दही टाकून घेऊया आणि एकदम खायला अशी भारी लागते ना की बस. तर चला, आता ह्याच्यावरती आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा, पीत राहा, आरोग्याची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.